Good evening, guys. Welcome to our another YouTube video. This is your friend Aniket. Welcome to our channel Mode of Fit. आज है गणपति बप्पा का विसर्जन। अभी जस्ट मैं मेरे घर का भी विसर्जन मतलब मेरे घर के गणपति बप्पा का विसर्जन करके आया हूँ। टुडेज डे लाइक पूरी सेलिब्रेशन के साथ हम गणपति बप्पा को विसर्जन करके आते हैं बिकॉज वो कहते हैं की लाईक वो अपने घर पे जाते हैं वापस से गणपती बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडे ना आम्हाला। आज काय म्हणता पूर्ण व्लॉग मराठीत करायचं का? पूर्ण व्लॉग मराठीत करूया है ना? पूर्ण व्लॉग मराठीतच आला पाहिजे ना आज। सो सकाळ सकाळ उठलो, आंघोळ वगैरे केली, गणपती बाप्पाची आरती केली। आरती केल्यानंतर मग पूर्ण गाडी वगैरे जे आहे कार 4 व्हीलर आपली क्लीन केली। क्लीन केल्यानंतर अरे हा कुठं टाकणार आहे? एवढा मोठा ट्रक बसणार आहे का तिथे? हेवी ड्रायव्हर आहे भाऊ हा, खतरनाक, सिरियसली हेवी ड्रायव्हर आहे। ओ ओ ओ ओ ओ ओ ड्रिफ्टिंग, ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ड्रिफ्ट मारती है ट्रक। ओ ओ माहित नाही जर तुम्हाला दिसतं टायर जागेवरच फिरायला लागलाय तो काय मागच आहे ना आता। चांगलंच ट्रॅफिक जाम केलेलं आहे भाऊनी। चला बघूया इथनं गाडी निघते का आपली। विश्वास तर आहे की निघून जाईल आणि निघावी पण। सॉरी चुकून आपण त्या काकांच्या टायरला घासलो। बघ सॉरी काका। मजबूत जाम लागणार आहे त्या ट्रकमुळं असं वाटतंय। ए दादा जाऊ दे रे, तर ऑफिसला पण उशीर झालाय। हा सगळ्यात मोठा गंभीर विषय असतो राव, लाईक अरे भाऊ हा पूर्ण रॉंग साईडला येतोय भावा। मग इथलं ट्रॅफिक पण जाम केलं तर मग कसं व्हायचं बघा। हा भाऊ तर हेवी रायडरच आहे। मी पण आलो ह्याच रस्त्याने आलो, मी पण गणपती बाप्पांचं विसर्जन केलं, रिटर्न ह्याच रस्त्याने आलो, पण एकदा पण लाईन सोडली नाही मी माझी। माहित नाही लोकांची काय मेंटॅलिटी असते, त्यांना असं वाटतं की आपण दुसऱ्या साईडने गेलो तर लवकर पोहोचू। नाही भावांनो नाही, उलटा अजून जास्त ट्रॅफिक जाम होईल, तिकडची ट्रॅफिक अडेल, दोन्हीकडनं मग मोकळं होणार नाही। होय 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 होय। एकतर गाडी काढली आणि माझे ग्लोव्ज मी दुसऱ्या बाईक वरती ठेवलेले, आपल्या ड्यूक वरती ठेवलेले। म्हटलं की ही गाडी काढावी, गेट बंद करावं आणि मग ग्लोव्ज घेऊया, आणि विसरून गेलो। आज ग्लोव्ज विसरलो तर खूप विचित्र वाटतं चालवायला। सवय नाही राहिली ना, तोच इश्यू आहे। वा केवढा ट्रॅफिक जाम लागलाय केवढा, आणि गावातनं गेलो तर अजून जास्त लागेल, म्हणून गावातनं नाही जाणार आहे मी। किंवा लेफ्ट साईडनं गावातनं जर गेलो तर मला असं वाटतं अजून जास्त ट्रॅफिक जाम लागेल, इथून गेलेलंच परवडेल। BFSS सिक्योरिटी प्राइवेट लिमिटेड भाई साहब। थोडंफार ऑफ रोड करायलाच लागलाच, नाही तर मग काय उपयोग नाही होणार ऑफिसला लेट जाऊन। हे पोरं कसे सगळे सनरूफ उघडून मज्जा करतात ये। आज थोडंसं लाईक मिक्स इमोशन आहे, म्हणजे खुशी पण आहे की लाईक एवढं चांगलं सेलिब्रेशन करून आपण गणपती बाप्पांचं विसर्जन केलं, आणि एक दुःख पण आहे
लाईक गणपती बाप्पा नसतील आता, ते जे दररोजचे जे आपण आरती करायचो सकाळ संध्याकाळ, दररोज प्रसादाला काय ठेवायचं नवीन, दररोज प्रसाद काय बनवायचं नवीन, माझ्या आणि माझ्या बायकोमध्ये डिस्कशन व्हायचं. सो हे थोडंसं कुठे ना कुठे मिस करणार मी. आणि अजून एक गोष्ट आहे, ते मला इथं नाही सांगायची ब्लॉगमध्ये, ती पण मी खूप जास्त मिस करणार. माहीत नाही यार, हा रस्ता कधी सुधारणार आहे. म्हणजे सिरियसली आता त्यांनी आहे ना, हे म्हणजे असे पॅचेस बनवलेत, ते हे पॅचेस का केलेत काहीच माहीत नाही आहे. हे ॲक्च्युली जे हे खड्डे आहेत ना, हे प्रॉपरली असे भरून लेवलमध्ये करायला पाहिजे. हे पॅचेस बनवून काही उपयोग नाही, हे कळायला पाहिजे त्यांना. डीजेचा आवाज येतोय पलीकडनं. हा सगळीकडे देत असणार विसर्जनमुळे ना, डीजे ढोल ताशे फुल सेलिब्रेशन असणार आज पुण्यामध्ये. किती लोक आहेत असे, तुम्ही कमेंट करून सांगा मला, की जे विसर्जन करून मग ऑफिसला जातात. इट इज जस्ट अ क्युरियोसिटी, आय वॉन्टेड टू नो लाईक किती लोक आहे त्यांना विसर्जनाला सुट्टी नाही. मोस्टली ते मला असं वाटतंय की जेवढे पण रिटेलमध्ये काम करतात किंवा नाही यार, म्हणजे मी आज बघितलंय जे सिटीमधले जेवढे पण शॉप्स आहेत, रिटेल शॉप्स, ते सुद्धा बंद आहेत, त्यांना सुद्धा सुट्टी आहे. बसेस पण बघा किती कमी आहेत आज, बिकॉज मोस्टली पुणे सिटी पूर्ण बंद असतो, सगळीकडे बॅरिगेट लावलेले असतात. असं वाटलेलं की ट्रॅफिक कमी असेल आज, पण नाही, तेवढीच ट्रॅफिक आहे. भाऊने आधी लेफ्टला घेतलेली आणि मग राईटला दाबतोय. वा, का करता रे असं, का करता? लोहेगाव पुणे 47. खतरनाक चालवतात भाई लोक. चांगलीच गर्दी आहे यार आज, असं वाटतच नाही आहे की लाईक विसर्जन आहे आज. आणि अशी जस्ट मला थिंकिंग होती की नसेल ट्रॅफिक, खूप आहे. चला गाईस, चला प्लीज प्लीज, सिग्नल ग्रीन आहे, लवकर लवकर निघा. अरे बापरे, आरामात चालवणार यार मी, जास्त रश नाही करणार आहे. मला आज माझी बाईकसुद्धा एन्जॉय करायची आहे आणि हे वेदरसुद्धा एन्जॉय करायचं आहे. मी आज असं ब्लँक आहे मी आज पूर्ण, माहीत नाही का, बट आय जस्ट वॉन्टेड टू एन्जॉय दिस वेदर अँड माय बाईक. तुम्ही बघितलं असेल 40च्या वरती काटा गेला नाही आज. इथले जे 2 मंडळ होते त्यांनी कालच विसर्जन केलेलं आहे, काल रात्री. इथलं एक मंडळ होतं आणि पुढे एक लेफ्ट साईडला एक मंडळ होतं, दोघांनी पण काल रात्रीच विसर्जन केलेलं आहे. बापरे, हंटर केवढे झाले तिथं राईट साईडला, आता 3 हंटर होते. हंटर 350 लाईक ट्रेंडिंग आहे अशी वाटतं मला, ट्रेंडिंग बाईक ऑफ रॉयल एनफिल्ड. भाई साहब क्यों ब्रेक मार रहा है यार, का ब्रेक मारतोय हा, काय करायचा काय प्रयत्न करतोय हा बाहेर काढून गाडी, काय माहिती यार, त्यालाच माहिती त्याचं काय चाललंय. BMW Mercedes, oh nice, M series BMW looking sexy. मस्त दिसत होते यार. ताई वाचल्या आता, आला असते कुशाकच्या खाली. एवढी गरमी आहे की हिचा फॅन चालू झालाय. मला तर थंड वाटतं यार, चांगलं असं थंडगार वातावरण आहे. आलो आपण आपल्या ऑफिसला, चला जाऊन बसूया, कामं करूया.
हा लेफ्ट मारतोय, हा राईट मारतोय. भाई साहब काय चाललंय? जोरात गर्दी आहे राव. मला वाटलेलं गर्दी नसेल, रश नसेल यार. केवढी गर्दी आहे बापरे फिनिक्स मॉलच्या इथं. मला लेजिट असं वाटलेलं की लाईक अजिबात रश नसेल. सॅटर्डे असं आहे, मला माहिती आहे सॅटर्डेला खूप जास्त रश असते फिनिक्स मॉलला. आज मला सिरियसली असं वाटलेलं की आज नसेल गणपती विसर्जनामुळं. चांगली गर्दी आहे यार. चला मग मित्रांनो, भेटूया संध्याकाळी लॉगआउट नंतर. मराठी ब्लॉगच कंटिन्यू ठेवू आज. गुड इव्हनिंग गाईस. सो आपला लॉगआउट झाला आहे आता. आपण चाललो आहे रिटर्न घरी. सकाळी जसं म्हणलेलो की आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. कम्प्लिटली मराठी व्लॉग शूट करायचा निर्णय घेतला आहे, म्हणून मराठीत बोलतो आहे. थोडे थोडे इंग्लिश शब्द, थोडे थोडे हिंदीत पण काय काय शब्द पडतात आहे. माझा विचार चालला आहे आज फॉरेस्ट रोडने जावं. मला असं वाटतंय की तिकडनं थोडीशी गर्दी कमी असेल. बाकी बघू, ट्रॅफिक तर आज सगळीकडेच असणार आहे, सो नो डाऊट इन दॅट. म्हणून जास्त टेन्शन न घेता आपण एकदम आरामात निवांत घरी जाणार. सकाळी पण जास्त पळवत नव्हतं मी, आत्ताही जास्त पळवणार नाही आहे. वेदर मात्र खूप मस्त झालेलं आहे. मस्त थंडगार वाटतंय. चिल आहे, एकदम चिल, रिलॅक्स. आणि मला माहीत नाही, म्हणजे खूप दिवसापासून मला मराठी ब्लॉग बनवायचं होतं, म्हणून म्हटलं आज चांगला दिवस आहे, आज स्टार्ट करूया आपण मराठी ब्लॉग. बघूया कसा रिस्पॉन्स येतोय मराठी ब्लॉगला. खूप चांगला सपोर्ट येईल मला. हायवेला सुद्धा चांगली ट्रॅफिक आहे आज यार. म्हणजे जसं सकाळी तुम्हाला म्हटलेलो, मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की सॅटर्डेच्या दिवशी, ते पण गणपती विसर्जनाच्या दिवशी, फिनिक्स मॉलमध्ये एवढी ट्रॅफिक येईल. बेसिकली फिनिक्स मॉलच्या जवळच माझं ऑफिस आहे, सो मी त्या रूटनी दरवेळेस येतो. सो मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढी लाईक ट्रॅफिक किंवा एवढी गर्दी भेटेल. आणि सेम मी एक्सपेक्ट केलं की हायवेला पण आज एवढी गर्दी नसणार, पण आहे. सिरियसली यार, प्रत्येक बाईकचा आपापला फील आहे माहिती का. लाईक कुठलीही बाईक घ्या तुम्ही, कुठलीही बाईक कमी नाही आहे. प्रत्येक बाईकचा त्याचा त्याचा फील असतो. मी ड्यूक चालवतो, माझी 200cc, लेट इट बी 200cc बॉस, बट तिचा पण एक वेगळाच फील आहे. आणि ही 400cc चालवतोय आता, स्वीटी 400, हिचा पण एक वेगळाच फील आहे सिरियसली. आय पर्सनली लाईक दिस बाईक रिअली. हां, त्याच्यामुळे तर घेतली आहे भाऊ आपण. आज सगळे स्ट्रीट लाईट्स चालू आहेत, किती मस्त वाटतंय. अशा लाईनीनी स्ट्रीट लाईट्स चालू आहेत सगळे. नाईस. नाही, आहे मोकळा तर आहे हायवे. बापरे, ग्रीन सिग्नल आहे माझा आणि ते असे क्रॉस करतायत यार. सिरियसली म्हणजे खूप कठीण आहे. म्हणजे दिस इज नॉट राईट गाईस. थोडंसं सिग्नल बघून मग क्रॉस करावं, स्पेशली हायवे तरी. बिकॉज काय असतं ना, हायवेवरती लांबनं गाडी येते आणि ती खूप स्पीडमध्ये असते. समोरच्याला कंट्रोल झाली नाही झाली, इट इज व्हेरी रिस्की फॉर यू अँड हिम ॲज वेल. बिकॉज याच्यात एकाची लाईफ नाही, दोघांची लाईफ खराब होणार. हा काय करतोय दादा, इकडनं डायरेक्ट तो असा आला. बाप रे बाप, खतरनाक लोक आहेत भाई, सिरियसली. सो युजली मी ह्या शेल पेट्रोल पंपवरनं फ्यूल अप करतो. आणि जेव्हा पण या रोडनी येतो मला सिरियसली, सो तुम्ही बघितलं असेल, जेव्हाही मी खूप जास्त स्ट्रेसमध्ये असेल किंवा मला असं थोडंसं एन्जॉय करायचं आहे, स्ट्रेस रिलीफ करायचं आहे, मी युजली या रोडवरती येतो तेव्हाच, फॉरेस्ट रोडवरती. बिकॉज इथं राईड करायला खूप मजा येते, एक वेगळीच फिलिंग येते. मीन्स
आणि मी अजून एक गोष्ट नवीन ट्राय करतोय आज. सो मी डी लॉगमध्ये मी शूट नाही केलेलं, म्हणजे ह्याच्या आधीचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेलं, तो मी अजून पोस्ट नाही केला आहे आणि एडिटसुद्धा नाही केलं. सो मला बघायचं आहे नाईटमध्ये जर डी लॉग. हो वाव, काय वाटतंय तो असा लाईट्सचा, तो स्ट्रीट लाईट जे नवीन लागलेत मस्त दिसत आहे. हां, सो मी हे म्हणत होतो, जे नवीन ही जे सेटिंग केली आहे मी डी लॉकची, नाईटमध्ये मला माहीत नाही कसं दिसतं काय दिसतं, मला तेच बघायचं आहे नाईटचा काय विषय आहे. मी तेच म्हटलं असं कसं झालं रोड चालू नाही. आणि मोस्ट प्रॉब्ली आज मोकळं रोड भेटू शकतं आपल्याला. आत्तापर्यंत तर भेटतंयच आहे मोकळं रोड, पण तेच आहे यार, इथं एक थोडंसं जे रोड आहे ना हा खराब झाला आहे. डॉगेश भाई, वाव मस्त फील होतं. अचानक खड्डे. मस्त फील झालं राव हे. हा रोड जेवढा चांगला आहे तेवढा रिस्की पण आहे थोडा. जसं आता तो जे टर्न जर तुम्ही बघितला, आता जिथनं असं राईट टर्न मारला मी, सो तो थोडासा ब्लाइंड स्पॉट आहे. आता हा जरी बघितला ना, हा असं थोडं जरी पुढे येऊन ॲटलिस्ट दिसतं, तो कम्प्लीट ब्लाइंड स्पॉट आहे. राईटनं जर कोणी जोरात येत असेल ना, त्याला कळणार नाही की इथनं गाडी येते, until and unless it is night and you are having a good headlight so that you can flash, म्हणजे अप्पर डिपर मारू आणि समोरच्याला कळू की येस बॉस आम्ही येतोय. इथली मज्जाच नेक्स्ट लेवल आहे ब्रो. आउच, खड्डा खूपच मोठा होता. मला माहीत नाही कॅमेरामध्ये दिसत असेल का नाही. सो हेडलाईटच्या इकडनं जर तुम्ही बघितलं, असे छोटे छोटे किडे येतात. हे वाव यार, इथं पण मस्त हे लावले, स्ट्रीट लाईट लावली आहे, क्या बात आहे. हां, सो हा पॅच बहुतेक तेव्हा आहे ना हे होतं, कम्प्लिटली ऑफ रोड होता हा, डांबरी रोड नव्हता इकडं. पण एक गोष्ट मी ऑब्झर्व केली आहे, म्हणजे जेवढं ते आपण बेअर आईजनी जेवढं ते ब्युटिफुल वाटतं बेअर आईजनी बघताना, तेवढं कॅमेरा कधी कधी जस्टिस नाही करत यार. दॅट इज वन इश्यू मॅन. लेफ्ट साईडला कुठंतरी डीजे वाजतोय, आवाज येतोय. विसर्जनाच्या दिवशी तुम्हाला हेच सगळं भेटणार. आणि पुणे सिटीमध्ये, मेन सिटीमध्ये तर खूप गर्दी असते. आता काही कारणामुळं मी जात नाही आहे तिकडे, नाहीतर कॉलेजमध्ये असताना आणि आधी खूप मज्जा केली आहे त्या साईडला, खूप जास्त. जशी अशी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी वाढती ना, थोडं थोडं मला असं कुठंतरी वाटतं की फन कमी होत जातं. हां, भलेही तुम्ही पैसे कमवायला लागतात, सगळं काय आहे, बट जेवढे तुम्ही पैसे कमवायला लागणार ना, तेवढे तुमच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटीज पण वाढतील. लाईक इफ युल सी, शाळेत असताना लाईक नथिंग ब्रो, यू डोंट हॅव टू केअर अबाउट एनिथिंग, एव्हरीथिंग यूज टू टेक केअर बाय युअर पॅरेंट्स, एव्हरीथिंग.
मॉर्निंगमध्ये सकाळी उठायची पण आपल्याला चिंता नसायची. घरचे नाही उठले, आपण नाही उठलो, काही प्रॉब्लेम नाही, सुट्टी त्या दिवशी, कुणी काहीच बोलणार नाही. हां, फक्त एवढं आहे की नेक्स्ट डे जाऊन मग ते जेवढं त्या दिवशी जे शिकवलं असेल किंवा जे काय रायटिंग वगैरे असेल ती कंप्लीट करून घ्यायला लागायची. दॅट्स इट. वर्कलोड नाही, काही नाही. नो मंथ एंड मीटिंग्स, नो मंडे मॉर्निंग मीटिंग्स, नथिंग. जस्ट एन्जॉय. स्कूल लाईफ वॉज वन ऑफ द बेस्ट मॅन. आय विल से कॉलेज लाईफ पण एवढी चांगली नसते. कॉलेज लाईफमध्ये आपण शिकतो माणसं ओळखायला, पण स्कूल लाईफ ना आपल्याला युनिटी शिकवते. म्हणजे ॲक्च्युअल मित्र जे कमवलेत ना मी शाळेतच कमवलेत. सिरियसली आय विल से दॅट थिंग. आज घरी जायची पण अशी फार काही इच्छा आहे ना. म्हणजे जे एक्साइटमेंट असायची घरी जाऊन, यार आरती करायची, टायमिंगवर घरी पोचायचं आहे, आज प्रसादाला हे असणार अँड मग जेवण पण थोडंसं काहीतरी स्पेशल असणार, ती एक्साइटमेंट आज वाटत नाही आहे. वेलकम मोबाईल शॉपी. खूप सारे नवीन नवीन शॉप्स आणि छोटे छोटे असे शॉर्ट लाईक असे छोटे मॉल्स वगैरे खूप सारं काय काय उघडायला लागले यार नवीन इथं. चांगलं आहे, डेव्हलप होतं आहे थोडं तरी. सॉफ्ट शेअरिंग जस्ट एकच डेव्हलपमेंट जे पाहिजे ते, आणि ते खूप महत्त्वाचं आहे गाईस, खूप जास्त महत्त्वाचं. आणि ते आहे म्हणजे लोगावचे रोड. सिरियसली जो लोगावला राहतो ना त्यालाच माहिती आहे की सगळं काय चांगलं आहे, पीसफुल आहे. मेन म्हणजे रोड. रोड चांगले झाले पाहिजे, बाकी अजून काही नको आहे आपल्याला. आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा मराठी व्लॉग. असंच म्हणजे लाईक म्हटलं चला, खूप दिवसापासून आपला विचार चालू आहे, म्हटलं मराठी व्लॉग केला पाहिजे. आणि मला पण खूप आवडलं, म्हणजे माहीत नाही का, बट एक वेगळंच कनेक्शन राहतो ऑडियन्स सोबत, आणि मला पण खूप मस्त वाटलं. इवन आय होप यू लाईक द व्हिडिओ. बापरे. अँड आय नॉट ओनली होप बट आय डोंट लाईक दिस रोड रिअली. सी 2 मीटर पण चाललो नसेल अजून एक खड्डा आलाय. एवढे खड्डे येत नाही तर बापरे बाप. त्यात हा भाऊ वेगळा मातीचा चूरण लावतोय तोंडावरती, पूर्ण माती तोंडावरती उडते. जाऊ दे यार, त्याला पुढे जाऊ दे, आपण आरामात जाऊ, काही प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला आज असंही घाई नाही आहे घरी जायची, तर आपण आरामात जाऊ. ए अरे काय, मला शिव्या नाही द्यायच्यात, पण काय माणूस आहे, काय कट मारून गेले आणि काय गाडी चालवतोय तो फालतू. सिरियसली यार तसं नाही चालवायला पाहिजे माहिती का. आता मी ठीक आहे, मी लगेच आरशात बघितलं आणि मी थोडंसं साईडला झालो. म्हातारा कुणी असला असता किंवा कुणी असं दुसरा कुणी असला असता त्याला लागलं असतं यार. काय लोक काय गाडी चालवतात यार सिरियसली. चला जाऊ द्या, आपलं मूड काय खराब करायचं, आपलं मूड 100% ठेवायचं एव्हरी टाईम. काही असल्या काही लोकांमुळे ज्यांना त्यांची काळजी नाही, असल्या फालतू लोकांमुळे आपण आपलं मूड नाही खराब करून घ्यायचं. चला अशा प्रकारे मी पण आता निरोप घेतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. पहिल्यांदा मी मराठीमध्ये शूट केला आहे. अरे बापरे किती खड्डे यार. सिरियसली ब्रो, खड्डे पण आपले बेस्ट फ्रेंड झालेत माहिती का आता. त्यांना पण माझं दुखणं कळतंय ब्रो, म्हणजे एवढे खड्डे आहेत काय सांगायचं. तर अशा प्रकारे आपण घरी पोचलेलो आहोत आणि हा व्हिडिओ आपण इथंच एंड करणार आहोत.
माझे जेवढे पण मित्र आहेत, जेवढ्यांना पण मला सपोर्ट करायचं आहे, प्लीज भरभरून लाईक करा व्हिडिओला, भरभरून कमेंट करा, जे काय आवडलं असेल कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. अँड सिरियसली थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. राईट सेफ, टेक केअर.